म्हणले बाई, म्हणले माझा पिंट्याचा बाप लयची सर भोळा आहे. म्हणले एवढा कसा सर भोळा आहे? बाहेरून साधू ऐकत होता. म्हणले ऐकू तरी म्हणले यांच्या गप्पा. आणि मग आता तो ब्रह्मचारी विचार, याला काय घेणं देणं प्रपंचात काय चाललेलं आहे म्हणून. आणि यांच्या गप्पा चालू होते. म्हणले एवढा विसर भोळा, एवढा विसर भोळा, एवढा विसर भोळा आहे, लोकांचे पैसे घेतो द्यायचेच विसरतो. एवढा विसर भोळा आहे. म्हणले बाई ते तर काहीच नाहीये, आमचे मालक तर लईच विसर भोळे. म्हणले कस काय? म्हणले काहीच लक्षात राहत नाही. म्हणले मी ये म्हणून तरी बरे. म्हणले बाई काय झालं तरी काय? म्हणले जेवत येत माझ्यासोबत, हातच होते आणि हात धुवून टावेला हात पुसायला गेले की पुन्हा म्हणतात मी जेवलो का ग. म्हणले बाई मला कधी कधी लाडकी बहिणी योजना, हो कधी कधी टीव्हीवर बघावं लागतं मला. तू तिथे मी कशाला भांडे घासायला. हा माझ्या नवऱ्याची बायको हे बघता बघता मला असा कंटाळा येतो, असा कंटाळा येतो. मालक म्हणले ना मी जेवण केलं का? म्हणले हे काय आत्ताच केलं. खरकटत तसंच ठेवते. म्हणले कुठं? पलंगाच्या खाली. खरकटच धुवायचंच नाही ते ताट, तसंच ठेवायचं. मालक म्हणले मी जेवलो. म्हणले बाई 15 दिवस जेवायची गरजच नाही पडत त्यांना. एवढी इसर भोळे. दुसरी म्हातारी होती, बचत गटाची अध्यक्ष होती, खांद्यावर पर्सन हातात रुमाल. आमचं धसकट सोबत असल्यावर कशाला पाहिजे आम्हाला. निघाली बोंबलत आंबड मध्ये, जिथं सेल लागला भारत कलेक्शन घुसले. साड्यावर साड्या, डोक्यात का ढिगल. एका म्हातारीने कपाटातून असणार साड्या बाहेर काढायचा प्रयत्न केला, कपाटच बोकंडी पडली, मरून मी. मालकाच्या कपड्याला कुठं जागा नाही कपाटात. आणि दिलं राजा राणी कपाट. राजाचे कपडे पलंगाच्या खाली, राजाचे कपडे गुणी, राजाचे कपडे सुटकेस येत आणि फक्त राणीचंच कपाट. आता इथून पुढे ज्यांना पोरीसाठी लग्न झाल्यावर जर कपाट द्यायचे असेल तर राजा राणी कपाट द्यायचंच नाही, फक्त राणी कपाट. राजा कुठं बांधावर विठाला. प्रपंच हा आनंदाचा पाहिजे, प्रपंच हा सुखाचा पाहिजे. बघा ना तुम्ही दादांना, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव, नव्या घरामध्ये काय नवीन घडला, घरकुला संग समद ये गळ होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल. प्रपंच असा असावा. अरे प्रपंच रूपी रथाची 2 चाकं म्हणजे पती आणि पत्नी. आदर्श पतिव्रता व्हा. या जगात एकमेव विश्वासाचं नातं जर म्हटलं तर नवरा आणि बायकोच आहे बर का. आणि त्या विश्वासाला कधीही तडा जाता कामा नये. विठाला आम्हाला तरता आलं पाहिजे. अरे लेकरा तुझं आयुष्य वायाला गेलं. म्हणले जाऊ दे आता काय करावं. आणि तितक्यात बोलण्यामध्ये त्या नावेला छिद्र पडलं. फळी निघाली आणि त्या फळीच्या सांगेतून पाणी येऊ लागलं. गुडघ्यात केलं पाणी झालं. सगळे घाबरले, आता बुडणार बुडणार बुडणार. ते पोरग म्हणाले साहेब तुम्ही किती शिकलात? म्हणले भरपूर शिकलोत. म्हणले किती पगार आहे? म्हणले लाख 2-2 लाख रुपये आम्हाला पगार आहे. म्हणले भरपूर शिकलात. म्हणले पण पोहायचं शिकलात का? काय म्हणतोय? तुम्ही सगळं शिकलात पण पोहायचं शिकलात का? म्हणले एवढं शिकलो नाही. मग बुडा. ऐका रे दादांनो, त्या लेकराने उडी मारली कारण ती पोहायचं शिकलं होतं. पहिल्या तीराला जाऊन पोहोचलं, जीव वाचवला, पण 4 जण मरण पावले का? पोहता येत नाही. मग तुम्हाला भवनामिती संसारहा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे कृतुसारी व्यापारे कायम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. शंकराचार्य सांगतात य संसारे खरु दुस्तारे. हा संसार आहे जन्मारी मरणाचा. याच्यातून जर तरुण जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? जो अगोदर तरलेला आहे, जो पोहोण पहिलं तीराला गेलेला आहे, साधू संत गेले, आनंदी राहिले, हरिनामे झाले, कृतकृत्य यांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला जावं लागेल तरच तुम्ही तरताल. मग ऐका, केलेल्या पापकर्मामुळे आमची पातक आमची पासून दूर होत नाही.
आम्ही भवसागरातून तरुण जात नाहीयेत, आमचा उद्धार होत नाहीये, तर ऐका रे दादांनो, एक तर संतांच्या संगतीमध्ये जा, सत्पुरुषाच्या संगतीमध्ये जा, सज्जनाच्या संगतीमध्ये जा, नाहीतर देवाच्या संगतीमध्ये जा. विठाला तुम्हाला जाताच येत नसेल त्यांच्या संगतीत, या सत्पुरुषांच्या, तर अशा सप्ताहामध्ये येऊन बसा, कीर्तनामध्ये, कथेमध्ये येऊन बसा. इथे तुम्हाला घडेल तो सत्संग, आणि या सत्संगाच्याच असणाऱ्या दादांनो प्रभावाने तुम्ही जीवन मुक्त होता. कीर्तनी अनंत गावोगीती देव म्हणतात ना. बघा तुम्ही दादांनो, देव ज्या वेळेला भगवंताकडे जातात आणि म्हणतात देवा आम्हाला इथे जन्माला घाल, कशामुळे? नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी अनंत गावोगीती, म्हणून सगळ्यांनी टाळी वाजवली पाहिजे, मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. निदान एवढ्या मंडपात आल्यानंतर तरी सुनबाईचे गाऱ्हाणे सांगितले नाही पाहिजे. हो, सासूबाईचे गाऱ्हाणे अजिबात सांगू नका. जो कोणी या मंडपात येऊन सुनेचे गाऱ्हाणे सांगेल तो पुढच्या जन्मात काळं डुक्कर होईल. ज्याने सुनेचे गाऱ्हाणे सांगितले ते काळं डुक्कर, आणि सुनबाईने जर सासूबाईचे गाऱ्हाणे सांगितलं तर ते भोरं डुक्कर. मग तुम्हाला भोरं डुक्कर व्हायचं का काळं डुक्कर व्हायचं का ब्लॅक अँड व्हाईट व्हायचं ते सांगा तुम्ही आता. काय कीर्तनामध्ये जर बडबड केली तर ऐका रे दादांनो, बेंडूक व्हावं लागतं, झोपले आजगर व्हावं लागतं. अरे ही पापकर्म इथं आल्यानंतर होऊ नये, नित्य नामस्मरण पाहिजे, टाळी वाजवायची बरं का. शेजारच्या गंगू अक्काला सुद्धा त्रास होऊ देत नाही. सकू अक्का टाळीचा म्हणली तिची झोप मोडन. हो एवढी तर काळजी आहे. बचत गटाचा लई जीव असतो यांचा. 10-10, 20-20 जणी बचत गट करतात, बरोबर आहे की. आणि असा बचत गट करतात सगळे अंगठा बहादरच. हो त्याचे अध्यक्ष तर पाहायचं कामच नाही बाई. नाकात नथनी 10 ग्रॅमची, सोनारकडे मोजायला नाही तर 12 ग्रॅम भरती. सोनार म्हणतो मी इकडं तरी काढा, नाव धोरणात नाही. विठाला 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 विसरू नका देवा. आणि तर तुम्हाला देवाला आठवायचंच असेल इथं या. एक बाई होती, पूर्वीचा काळ आहे, आणि त्या काळामध्ये 12वं शतक होतं, 12वं 13वं शतक. आणि त्या काळामध्ये एक वेळेला जनाबाईंची महती पंढरपूर क्षेत्रावरून सबंध भारतात विस्तारित झाली, प्रसारित झाली. एखाद्या असणाऱ्या अत्तराचा सुगंध कसा पसरावा बर का, तसा तो भक्तीचा सुगंध सबंध भारत देशामध्ये पसरला गेला. आणि त्यांची महती कबीरदासजींच्या कानावर पडली. बघा कबीरदासजी एक महान भगवत भक्त, आणि त्यांनी अनेक असे दोहे निर्माण केले. हे कबीरा हे जब हम पैदा हुए हमरो ये जग हसे. ज्यावेळेला आम्ही जन्माला येतो ना या भूतलावर, त्यावेळेला आम्ही रडत असतो. आमच्या आईला आनंद होतोय, बापाला आनंद होतोय, आजीला, आजोबाला, सगळ्या गावाला आनंद होतोय. पण कबीरदासजी म्हणतात अरे जन्माला आल्यानंतर जरी तुम्ही रडत असताल, पण असं चांगलं कर्म करा. ऐसी करणी कर चलो, असं काम चांगलं करा, असं सत्कर्म करा की जाताना आम्ही हसत गेलो पाहिजे आणि समाज रडला पाहिजे. ऐसी करणी कर चलो हम हसे जगरो, आम्ही हसलो पाहिजे आणि जग रडलं पाहिजे. असे कबीरदासजी एका ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली एका आड होता, त्या आडाच्या बाजूला बसले. आता आडाच्या बाजूला बसल्यावर नेमकी मकर संक्रांत जवळ जवळ आली होती. आता आली ना पुढे. किती तारीख मकर संक्रांतीची? अय लाडकी बहीण, हा नवरा कधी खात्यातून पैसे कशाला कळत नाही. 10 रुपये घरी येतो म्हणजे बाई नाही पैसे बदलले दिसतात मी आल्यानी. हो लाडकी बहीण योजना आल्यापासून धाकच झाला यांचा. हो बेकार परिस्थिती, पैसे कोणी खाऊ नका बरं का, यांचे पैसे यांना परत देत जा. नाही तर यांनी यांच्या भावाला फोन लावला, हॅलो देवा भाऊ आलीच आंबड पोलीस स्टेशनची गाडी, चाललाच गाडी हाणलाच. हो तसं काही करू नका. सक्का भाऊ झाला तो लाडकी बहीण योजना कोणाकोणाची चालू आहे, आणि चालू नसेल तर आमच्या लोणीकर काकीला सांगा उद्याच पगार चालू. तुमची चालू आहे का? विठाला विठाला पाहिजे बरं का. खेळी मिळ्या श्रोते सुद्धा जातात प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती,
तुमचा चेहरा प्रसन्न पाहिजे, सांगणारे प्रसन्न पाहिजे, ऐकणारे प्रसन्न पाहिजे, तरच रंग देवता येत असते, लक्षात ठेवा. नाही तो समोर बसलेले क्या करू मी सुरत ही वैशी झालेलं मेन कापड तोंडावर पाय द्यावा त्याच्या आणि गळा दाबा. ऐका रे दादा, हसमुख राहिलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूरजैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी परिवळावा. आमचा चेहरा बघितल्यानंतर, आपला चेहरा बघितल्यानंतर समोरच्याही चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, नाही तर त्याच्या डोळ्यात पाणी येता येऊ नये. लक्षात ठेवा दादांनो, नाही तर बेकार परिस्थिती. जन्माला आलं महिला ताण, वाढ बापाला ताण, मेलं भावकीला ताण. असे बरेच जण येतात दादा जन्माला, मरतात दादांनो. जननी जनेस भक्त जनी आहे, या दाता या शूर नाही तो जननी वांज भली, क्या खोवेगा नूर. दादांनो विठाला देवाला विसरायचं नाही. विसरली तया थोर झाली हानी. आणि मग त्यावेळेला प्रसंग असा घडला की ती नाही का सगळ्या महिला मंडळाच्या समोर पाणी भरायला आली, पाणी भरू लागली. पाणी भरलं, हंड्यामध्ये पाणी टाकलं, काहींनी कमरेवर हंडा घेतला, काहींनी डोक्यावर घेतला आणि चलता चलता अगं बाई 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 थांबा थांबा थांबा, सगळ्यांनी ब्रेक मारलो. म्हणले एक ऐका ना. म्हणले काय? म्हणले माझ्या नाकात काही दिसतं का? म्हणले हो ना दिसते ना. म्हणले 12 ग्रॅमची नथनी. म्हणले बाई बाब्याच्या बापाला नुसतं म्हणले. म्हणले का? आता पुढे मकर संक्रांत आली, मला 9 नाटी घालून गावात फिरायचंय. पळतच गेले अंबरच्या दुकानामध्ये आणि 10 ग्रॅमची नथनीच करून आणली. म्हणले बाई किती चांगली नथनी. म्हणले बाब्याचा बाप लईच प्रेम करतो म्हणले माझ्यावर. म्हातारी फुगली ना. बाकीच्या सगळ्या कौतुक करू लागले आणि कबीरदासजी ऐकत होते. 12व शतक आहे. आणि कबीरदासजींना त्यावेळेला दोहा आठवला. अरे वेडे, ज्याने तुला 10 ग्रॅमची नथनी दिली त्याची एवढी स्तुती, त्याला एवढा वेळ आठवतेस, त्याचं वर्णन करतेस. अरे ज्याने तुला नाक दिलं त्याला विसरलीस. काय ती करावी 32 लक्ष. आता नाक जर नसलं तर किती व्याकर दिसला असतं सांगा बरं तुम्ही. हा, चष्मा कुठं ठेवला असता सांगा तुम्ही. देवाने नाक दिलं ना, देवाने नाक दिलं म्हणून जिथं नाही तिथं नाक घालायची सवय लोकांना. म्हणते तर कशा नाक खूप चिती ना इकडं. ऐका रे दादा, ज्याची धनुर असेल, ज्याचा स्वामी गुरु आहे, त्याचं लांब नाक आहे. विठाला